परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम्। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र कृतेनाथतो ज्ञानराजा सुपात्र कविता महापुण्य राशि। नमस्कार महाराज सद्गुरु ज्ञानेश्वर श्री जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षति विषय व्याये विधि विद्यान्ति ताति हे तुझे गुरु कृपा दृष्टि निर्वेशो
कवनाते तापोळी कैशेनिओ शोकजाळी दही प्रसाद सकलोणी पुढे शितू योग सुखाचे स्नेहाळे सोमसिद्धीचे लेळे पाळीसिद्धू वेळे अर्जुनी आधार शक्तीची आणखी वाढविशी कौतुकी हृदय काश पल्लगी पुढे शिंदे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी कळशी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची पाललेली लेवविशी 17वेचे सनदेशी अनुहाताचा हल्लरुकाशी समाधी बोधी निजविशी गुजावली मनोनी साधकातून माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कार्य सावली नसली तुझी आहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य द्याचे अधिष्ठी जो सकळ विजयाचे हृदय जाता म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापिमाते ग्रंथ निरूपणी कुंडली गवरदा हरिज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय गणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय वसुदेव वसुधं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र हितेनाथतो ज्ञानराजा सुपात्र कविता महापुण्य राशि नमस्कार महाराज सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री जय जय शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षती विषय व्याये विधी दिलियाती ताटी हे तुझे गुरुकृपा दृष्टी निर्वेशोय करी कवनाते तापोळी कैशेनिओ शोकजाळी दही प्रसाद सकलोणी पुढे शितू योग सुखाचे स्नेहाळे सोमसिद्धीचे लेळे पाळीसिद्धू वेळे अर्जुनी आधार शक्तीची आणखी वाढविशी कौतुकी हृदय काश पल्लगी पुढे शिंदे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी कळशी मनपवनाची खेळणी आत्मसुखाची पाललेली लेवविशी 17वेचे सनदेशी अनुहाताचा हल्लरुकाशी समाधी बोधी निजविशी गुजावली मनोनी साधकातून माऊली पिके सारस्वत तुझ्या पावली या कार्य सावली नसली तुझी आहो सद्गुरूचे कृपा दृष्टी तुझे कारुण्य द्याचे अधिष्ठी जो सकळ विजयाचे हृदय जाता म्हणून अंबे श्रीमंते निजजन कल्पलते अज्ञापिमाते ग्रंथ निरूपणी कुंडली गवरदा हरिज श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय गणेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय रामकृष्ण रामकृष्ण आज आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे सर्व वैष्णवांचा आनंद सोहळा या आनंद सोहळ्यासाठी आज आपण आलो आहोत मालवण तालुक्यातील वराड या गावात वराड या नितांत सुंदर अशा गावातील अत्यंत निसर्गरम्य अशा गावाला श्रीदेव बेताळ येथील ग्रामदैवत येथील श्री देवी सातेरी माता येथील पावणाई माता श्री स्वयंभू महादेव यांच्या आशीर्वादाने पुनीत झालेली या भूमीमध्ये आणि या देवळामध्ये आजच्या या पर्वणी निमित्त आगमन झालं आहे विनोद बुवा पाटील महाराजांचं विनोद बुवा पाटील महाराज रामकृष्ण पाटील महाराजांचं मूळ गाव तसं म्हटलं तर रायगड मात्र त्यांचा जन्म झाला मुंबईत घरामध्येच वारकरी संप्रदायाची पहिल्यापासूनच रुजू आहे आजी आजोबा आई वडील सगळेच जण या पंथावरती मार्गस्थ झाले साहजिकच पाटील बुवांचा ओढा देखील याच सांप्रदायिक पंथाकडे गेला आणि त्यांनी आळंदी येथील श्री देवीदास धर्मशाळेमध्ये या वारकरी संप्रदायाचं रितसर असं प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर गेली 25 वर्ष ते भजन कीर्तन यामधून या वारकरी संप्रदायाची आणि एकूणच समाजाची सेवा करत चाललेल्या परत आलेल्या आपल्याबरोबर आज त्यांच्याच सोबत आहेत पंढरी सावंत पंढरी सावंत हे आज जरी या वेशात आपल्याला दिसत असले तरी पंढरी सावंत हे उच्च विद्या विभूषित आहेत ते ओरोस येथील साई कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करतात मात्र पाटील महाराजांच्याच शिष्यत्वाखाली गेली 15 वर्ष ते कीर्तन सेवाही करत आहेत त्याचबरोबर आपल्याबरोबर आले आहेत ज्येष्ठ संत आपल्याबरोबरचे चंद्रकांत ओरोसकर चंद्रकांत काका हे ओरोसचे भूषण आहेत ज्येष्ठ वारकरी आहेत गेली कित्येक वर्ष कार्तिक वारी ते करत आहेत आणि त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव विनायक ओरोसकर हे देखील भजन
आणि कीर्तनामधून समाजाचं प्रबोधन करत असतात. आणि या सगळ्यांना साथ देण्यासाठी आपल्याबरोबर आलेले आहेत मयुरेश मिस्त्री. मयुरेश मिस्त्री हे पखवाजवादक आहेत. ते स्वतः पखवाजचे वर्ग घेतात आणि आपल्या पखवाज वादनाच्या साधनेतून ते या वारकरी संप्रदायाची सेवा करत आहेत. महाराज रामकृष्ण, आज खरं म्हणजे संपूर्ण वैष्णवांची मांदियारीचा हा आजचा दिवस, आषाढी एकादशी चुकवू नका मज असं एका संतांनी सांगितलेलं आहे. परंतु यावेळेसची आषाढी एकादशीची आहे ती एका वेगळ्या भोवऱ्यामध्ये सापडलेली आहे. ते म्हणजे कोरोनाचं फार महा संकट आलेलं आहे. अनेक वारकऱ्यांची इच्छा असते आषाढी एकादशीला पंढरीला जावं, पंढरीच्या चरणी लीन व्हावं. मात्र यावेळेस हे काही शक्य झालेलं नाही. जरी म्हणजे कन्या सासूरासे जाईल मागे परतुने पाहे, तैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. या संतांच्या उक्तीप्रमाणे आज सर्वच वैष्णवांची परिस्थिती झालेली आहे. तर एकूणच या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जरी हे वैष्णव पंढरीपर्यंत पोहोचू शकलेले नसले तरी त्यांच्या अंतरीचं भूस काय असेल असं तुम्हाला वाटतं? आज या आषाढी एकादशीच्या निमित्ताने चालला पण तुम्ही मला प्रश्न विचारला की आषाढी एकादशी ही संतांची एकादशी. ज्ञानेश्वर महाराजांनी माझ्या जीवीची आवडी पंढरपुरात हीन गुढी, आणि त्यानंतर ही संतांची आहे. कार्तिकी वारी जी आहे ही देवाची वारी आहे. देव संतांना भेटायला येत असतात. नामदेव महाराजांच्या प्रमाणात सांगायचं तर नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावयात कल्पवरी नामदेव महाराजांची. आणि त्यामध्ये ह्या ह्या 4 एकादशी आषाढी कार्तिकी देवानी नामदेव महाराजांना आग्रह करून सांगितलं आषाढी कार्तिकी विसरू नका. मग सांगत असे गुरु पांडुरंग की मला तुम्ही विसरू नका, माझं भजन करा. आषाढी ही वारी ही पायी आहे आणि त्या पायी वारीला माऊलींबरोबर जाताना काही लोक वाहनाने जातात, कोणी प्रायव्हेट गाडीने जातं, कसं जातं. दिंडीमध्ये जाणं अतिउत्तम. अभ्यास होत असतो, शिस्तही वारकऱ्यांच्या बरोबर गेल्यामुळे लागत असते. असा हा आनंद सोहळा ह्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं होतं. त्यामध्ये एकादशीसारखं व्रत आहे. ते एकादशीचं व्रत वारकऱ्यांनी केलं पाहिजे. आपण ह्या मार्गात पडल्यानंतर अनेक उपास एका उपासात येतात ती एकादशी. एकादशीसारखं व्रत नाही आणि द्वादशीसारखी तिथी नाही. आणि वारकऱ्यांनी घेतलेला म्हणजे वारकामध्ये हरिपाठ. हरिपाठ म्हटल्याच्या नंतर माऊलींनी 4 ग्रंथ केले. सर्वसामान्य माणसाला काय वेदाचा अर्थ करणार नाही किंवा अन्य जड अभंग किंवा ग्रंथ त्यांना शक्य होणार नाही, म्हणून सुलभ आणि सोपं केलं, त्याला म्हणतात हरिपाठ. आणि हरिपाठ गाणारा पवित्र होईल, पावन होईल, देवाला आवडतं. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्र शिव होय देह त्याचा. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये करोनासारखे रोग जे आले ते काय पुढे मागे होत असतात, कळे की नाही. हे आपली परीक्षाच म्हणावी लागेल. त्याच्यावर मात करून आपल्या भगवंताला, कारण का पांडुरंग पंढरपुरात गेला असं नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे, जागृती स्वप्नी पांडुरंग असल्या कारणाने आपल्याला तसं काय काळजी करण्याचं, वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. नक्कीच महाराज खूप सुंदर सांगितलेलं आहे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणजे ज्याच्या मनात ध्यानात श्वास हा पांडुरंग आहे त्याला फक्त पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेण्याची काही आवश्यकता नाही. त्याच्या ध्यानी मनी स्वप्नी काठी पाषाणी पांडुरंग आहे. नक्कीच आपण बुवा सांगितलं जातं की आषाढी कार्तिकी त्याचबरोबर चैत्री आणि माघी अशा 2 वाऱ्या असतात. एकूण अशा 4 वाऱ्या करणारे सुद्धा वारकरी आपल्याकडे आहेत. तर या 4 वाऱ्यांचा जो दैनंदिन नित्य नेम असतो तो कसा असतो समजतो? 4 वाऱ्या म्हणजे आषाढी कार्तिकी माघी आणि चैत्री 4 वारी. ज्यावेळी आपण आपला अनुग्रह घेतो त्या ज्या गुरूंकडे आपण शरण जातो त्या गुरूंकडनं वारी मागण्याची पद्धत आहे. मी वारी पद्धत मागायची काय, वारी चुकून येते हरी, हा नियम केलेला असतो वारीचा. प्रत्येकानं आपल्या वारी अन्य वारीला गेलं म्हणून काही दोष लागत नाही, पण आपलं जी वारी आहे ते आपण चालवायची. नामामाने केशवराजा केला नेम चालवी मागा. मी हा जो नेम केला तो चालवण्याचा प्रयत्न करायचा असतो. ह्या वारीला गेल्याच्या नंतर दैनंदिन कार्यक्रम तिथला असा असतो की ज्या आपण दिंडीमध्ये गेलो तर त्या मालकाच्याकडनं आपण त्यांची भिशी द्यायची. ते आपल्याला एक तंबू देणार. त्या तंबूमध्ये 10 माणसं, अगदी सविस्तर सांगायची काही गरज नाही, पण 10 माणसं असतात. हा असं कुटुंब तयार होत असतं. सकाळी उठल्याच्या नंतर काकडा करणे. काकडा केल्याच्या नंतर आपल्याला पहिलं ज्यावेळी सने वाद्य होईल
सूचना होईल. पहिल्या वाद्यामध्ये पहिल्या सणी वाद्यामध्ये सावधानगिरी उठायचा, आपला काकडा मुकडा म्हणायचा. दुसऱ्या याच्यामध्ये आपला जे काही नियम असतील, ग्रंथ म्हणा, पोथी म्हणा, गंध म्हणा वगैरे जे काही विधी असतील त्या प्रत्येकाने करायच्या. तिसऱ्या ह्याला तंबूचं सामान असं गाडीमध्ये आणि वाटेनं नाचत गात जायचा. लाईनीत 4 माणसं असतात, एकानं देखील लाईन सोडायची. शिस्त म्हणजे वारकरी पाहिजे, अन्य तुम्हाला शिस्त कुठे बघायला मिळणार नाही. समजा एखाद्या वेळी आपलं भेरदिशेला वगैरे जायचं असलं तर बाजूवाल्याला सांगायचं, कुठलं नाही गेलो आलो नाही, त्याला परत दिल्लीत घेतलं जात नाही, त्याला मागे ठेवलं जातं. शिस्त मोडणाऱ्याला वारकरी. अशा तऱ्हेने आषाढी या चैत्री 4 वाऱ्या आहेत. प्रत्येकाला शक्य असेल त्याप्रमाणे जातात. 4ही वाऱ्या म्हणायला मान्य आहेत. 4 पुरुषार्थ म्हणजे 4 वाऱ्या. 4 पुरुषार्थ म्हणजे 4 वारी आहेत. धर्म आला का, धर्म अर्थ काम आणि मोक्ष ज्याला प्राप्त होते 4 वारी असतात. आणि त्या वारी वारकरी अन्य लोकही देखील करतात. ज्यांनी ज्यांना तेवढे ते अशा सगळेजण आपल्या हे वारी करीत असतात. आनंद ही महाराष्ट्र भूमी आहे. ही संतांची भूमी असल्याकडे संत विचार श्रेष्ठ आहे आणि ते सगळे आपण त्याचं पालन करू. नक्कीच महाराज आपण सांगितलं की प्रत्येक ह्याच्यामध्ये तंबू दिला जातो आणि तंबूमध्ये 10-15 जण काय असतात ते असतात. आणि दरवर्षी या हे जे 10 जण असतात ते वेगवेगळे असतात. म्हणजे दर आषाढीला, दर कार्तिकीला एक नवीन कुटुंब आपण जमवत असतो किंवा नवीन सगळ्या सोयऱ्यांशी आपल्या गाठीभेटी होत असतात. आणि ते आपला जो कुटुंब विस्तार आहे तो दरवर्षी असा 10 वाढत असतो. निश्चितच समस्त वारकऱ्यांचं जे एकत्रीकरण किंवा एकत्र येण्याचं जे मर्म आहे ते कदाचित याच याच्यातून असावं असं मला वाटते. आता हे जे वारीला संत जातात, वारकरी पायी चालत असतात, या दिंड्यांमध्ये सकाळी उठल्यानंतर, पहाटे उठल्यानंतर मंगलाचरण आहे, मग काकड्याचे अभंग आहे, भोपाळ आहे, आंधळे पांगळे जोगी, नाटाचे अभंग आहे, गवळणी आहे, अशा पद्धतीची त्यांची अभंग रचना असते. तर याचं वैशिष्ट्य काय असते, म्हणजे कशा पद्धतीने आपण सांगू शकतो? मंगलाचरण, काकडा म्हणतात, तुम्ही जोगी म्हणता, आंधळे पांगळे म्हणतात. ह्या ज्या मालिका झाल्यामुळे फार मोठा फायदा झाला. अभ्यासू साधकाला जर गात्या ह्या सगळ्या संतांच्या गाथा आहेत, सकल संता गाथा आहेत. त्यामध्ये नेमकं अभंग कोणाचा आहे, कोणत्या वेळी मानावं हे काय आपल्याला लक्षात येणार नाही आहे. त्या साधू संतांचे महात्म्यांचे आपले फार मोठे उपकार आहेत की त्यामुळे काकड्याचे अभंग कोणते. मंगलाचरण 2 आहे. मंगलाचरणापासून सांप्रदायाच्या भजनाला सुरुवात आहे. कारण का मंगलम भगवान विष्णू, सकल मंगलनिधी श्री विठ्ठलाचे नाम आहे, भगवंताचं नाव पहिले. आणि अशा तऱ्हेनं मंगलाचरण 2 आहेत. एक रूपाचा, एक ध्यानाचा आहे. त्याच्यानंतर काकड्याचा अभंग आहे. काकड्याचा अभंग म्हटल्याच्यानंतर सुंदर असं बोध आहे. संतांनी, आपल्याला वेळ कमी आहे, संतांनी केलेलं आहे की संतांनी देवाला उठवलेलं आहे, देवाला जागृत केलेलं आहे, संतांनी संतांना जागृत केलेले, संतांनी सकल जीवांना जनांना सावध केलेले आहे, संतांनी साधू मुनींना सावध केले. उठा पांडुरंगा दर्शन द्या देगा, उठा सकळ जन उठले ना. आणि प्रमाण बघून घ्या की सगळ्यांचं कार्य मान काकड्यामध्ये होत असतं. अज्ञानातून सज्ञान नाही, झोपेतून नाही, अज्ञानातून सज्ञान. आपले एका जो असे जागतात धन्य माता पिता याचे हे श्रेय आपल्या आईवडिलांना जात असतं. म्हणून आपण परमात्माच लागत. सुंदर आहे. म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात. अगदी तल्लीन होऊन बेभान होऊन हे सगळे प्रकार या वारीच्या वाटेवरती हे सगळे वारकरी अत्यंत बेभान होऊन नाचत असतात, गात असतात, उड्या घालत असतात, झिम्मा खेळत असतात. विविध पादांचे म्हणजे हे जे पावलं आहेत त्याच्या प्रकाराने हे करत असतात. आपण रिंगण बघतो, आपण अनेक प्रकार बघत असतो. आणि अत्यंत म्हणजे छोट्या मुलापासून 90-92ला आलेल्या आजोबांपर्यंत आजोबा आजी ह्या बेभान होऊन त्या वारीच्या मार्गावरती नाचत असतात. कदाचित या शब्दांचंच मर्म त्या सगळ्या त्यांच्या बेभान होण्यामध्ये असेल. निश्चितच खरंच आहे ते. वारकरी कीर्तन परंपरा जी आहे त्याला एक वैशिष्ट्य आहे. आता आपण बघतो आधुनिकतेच्या काळामध्ये आपल्याकडे भजनामध्ये सुद्धा फार वेगळेपण आलेले आहे. म्हणजे मग ती रेकॉर्ड गीतांच्या चालीवरती भजनं म्हणायची किंवा काय करायची. परंतु वारकरी सांप्रदायिक भजन म्हणतो किंवा वारकरी सांप्रदायिक कीर्तन म्हणतो की त्याला एक शिस्त आहे, त्याचा एक वेगळा बाज आहे. याबद्दल काय सांगतो? वारकरी संप्रदाय कीर्तन परंपरेमध्ये 4. एक वारकरी कीर्तन, त्याच्यानंतर हरिदासी कीर्तन ज्याला नारदीय कीर्तन म्हणतात, त्याच्यानंतर राष्ट्रीय कीर्तन आणि गाडगी मराठी, अशा 4 प्रकारचे मध्ये. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये
रामकृष्ण हरी ही कीर्तनाची सुरुवात जय हरी कीर्तनाचं पूर्ण मध्ये अन्य काही नाही. आणि त्याच्यानंतर शिक्षणाप्रमाणे अभ्यासक्रमाप्रमाणे त्यांनी भावार्थ करणं, समाजाला प्रबोधन करणं हे या कीर्तनाचा भाग आहे. वारकरी कीर्तनामध्ये भाजीपुष्टीचा किंवा नुकुट्या रंगाचा रंग श्रीरंग बाजूला करताना आपला रंग घालूनही श्रीरंगाला सरळ करावं हा त्याचा फार सुंदर बुवांनी सांगितलेलं आहे की श्रीरंग बाजूला करता नाही, आपला रंग हा आपल्याकडे ठेवायचा, परंतु कीर्तनातून श्रीरंग हा बाजूला करता नाही. निश्चितच हे जे काही त्यांचं वाक्य आहे हे आत्ताच्या पिढीला की जे थोडंसं ही जी परंपरा आहे किंवा हा जो बाज आहे तो एका बाजूला ठेवून कुठेतरी डायव्हर्ट व्हायला बघत आहे, त्यांच्यासाठी हे वाक्य फारच मोलाचं आहे. निश्चितच महाराज वारी म्हटली की गवळण आहे आणि गवळण म्हटली की कृष्ण आहे. कृष्णाच्या अनेक लीला आहेत, रासलीला आहेत, कृष्णाच्या खोड्या आहेत, बालकृष्णाच्या खोड्या आहेत, ऋण झालेल्या कृष्णाच्या रास क्रीडा आहेत. परंतु या वारीच्या मार्गावरती असताना ह्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीमधून हे जे काही विविध कृष्णाचे लढीवालपणा आहे, त्याच्या बालखोड्या आहेत किंवा त्याचा रासक्रीडा आहे, याच्यातून सुंदर अशा भक्ती रसाचा आविष्कार होत असतो. मग तो बोधने घेऊन चारावया जातो शारंग पाणी म्हणा किंवा कृष्णा खोडी नको करू, कान्हा खोडी नको करू म्हणे गवळण कृष्णाचा हे करते, लढीवालपणे त्याला सांगते की कशाला खोडी करतोस. हा जो काही त्याच्यातून जो भक्ती रसाचा जो आविष्कार होतो त्याबद्दल आपण काय सांगतो? गवळणी म्हटल्यानंतर नाथ महाराजांचं स्मरण होतं. अतिशय सुंदर नाथ महाराजांनी गवळणी केली. गवळण या शब्दाचा अर्थ आहे गौ आधी वळण. गौ म्हणजे इंद्रिय आणि इंद्रियानं वळण देणं म्हणजे गवळणी. गवळणींचं इंद्रियानं वळण नव्हतं असतं तर मथुरेत देखील घेऊन गेल्या नसत्या. शेवटी देवाला चोरी करावी लागली. चोरी कसली केली? असा जगात कोणताही चोर सापडणार तो चित्त चोरता असता. बाकी चोरणारे, पैसे चोरणारे, बँका लुटणारे आहेत चोर, पण चित्त चोरणारा चोर अजून देखील अवताराला आले नाही. अशा भगवंतांनी केल्यानंतर त्याच्या ज्या लीला आहेत त्यावेळी आणि जन्माला येत असताना 8 वर्ष त्याला आईने विरोध केला. मूल लहान पाहिजे, मी त्याला त्याचं लहानपणा दूधपान स्तनपान करीन. आणि तू लोळत काहीच म्हटलं 8 वर्षाचं लोक म्हणजे कुठून घेऊन आला? आईला म्हटलं आई तू म्हणते ना. त्यापासून भगवंत लहान झाले. त्याला बाळकृष्ण सत्यनारायण महान सत्यनारायणाची महापूजा बाळकृष्णाची आईच सांगितलं. भगवंताची लीला आघात आहे आणि त्याप्रमाणे भगवंतांनी पुष्कळ लीला केला. 12 गाव अग्नी प्यायला. आपल्याला एक माती सोडली तर फुंकता येत नाही. भगवंताची आघात लिहिला आहे आणि त्यामुळे त्या गवळणीमध्ये त्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणींना अंतर्भाव व्यक्त केलेले आहे. असं भगवंतांनी आपल्या वयाच्या 10 वर्षातच त्यांनी असुराला मारले. कागबगरिका मारी अवघी दैत्य खाली बुडवली, सगळ्या दैत्यांना नाश केलेले अशा ह्या गवळणी नाथमाराज लिहिलेल्या आहेत. गवळणी म्हटल्याच्या नंतर अंतर्भाव जागा होत असतो. आज त्याने आपला व्यवसाय सोडून हरिग्या हरिग्या म्हणू लागल्या. अशा देववेड्या झालेल्या हरिणी माझे हरणी चित्र भार विकत विसरले अशी स्वरूपात गवळणी आहे. त्याचा आनंद होता. आता जेव्हा गवळणींचा जेव्हा उल्लेख झालेलाच आहे तर एक छोट्या गवळणीचा एक मुद्रा आपण सादर करावा अशी आपल्याला विनंती करते.
आपण सांगितलं बाल क्रीडा, म्हणजे बालहट्ट कृष्णाच्या किंवा बालखोड्या, यातून ते कृष्णाच्या रासलीलांपर्यंतचा सुंदर आविष्कार या गवळणींमधून अनेक संतांनी केलेला आहे. निश्चितच फार एक अमृतप्रिय अशी देणगी येते आपल्या वारकरी संप्रदायाला या संतांनी करून ठेवलेल्या ह्याच्या पदरचना आहेत. महाराज, असं म्हटलं जाते की क्षणभंगुर नाही भरवसा, क्षणभंगुर नाही भरवसा, भारे सावध सोडा तोडा माया आशा, असे चरण आहे, संत चरण आहे. हा जो काही वासुदेव, हा जो काही एक प्रकार आहे, या वासुदेवामधलं एक वाक्य आहे, चरण आहे. यातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे भगवंतांनी, संतांनी? वासुदेव अशी व्यक्ती आहे की प्रत्येकाच्या दारात जाऊन दान मागायला येतात. दान मागायला म्हणजे आपण काहीतरी त्याच्यात धुळी टाकायचं, आपलं काम व्हावं. दान वासुदेव ही भूमिकाच अशी आहे की आपल्याला आपली ओळख करून देणं. तो तुमच्या दारापर्यंत येऊन तुम्ही दान काय, तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही जे आपण आपल्या गोष्टीसाठी धावतात, प्रयत्न करतात, हे व्यावहारिक सत्तेमध्ये वागत असते. व्यवहार सत्ता आपल्याबरोबर आली नाही आणि आपल्याबरोबर राहणार नाही. क्षणभंगुर नाही बरोबर, क्षणाचा भांगुर नाही, असे संतांचे पुष्कळ प्रमाण आहे. काळ बैसलाशे लेखागा, काळ म्हणजे मोठं मजत बसलेलं आहे. आज आपल्याला कोरोनाच्या वेळेस दिसत आहे. अहो तो असं काम करणार, आपण आपलं काम करणार. बोलावा विठ्ठल, पाहा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव व्हावे, आपण आपलं काम करायचं आहे. अशा तऱ्हेने हा वासुदेव असतो. हा प्रत्येक जीवाला बोधून बोध करीत असतो. आपण सावध व्हा आपल्या भवितव्याला, आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं आहे. म्हणून त्यासाठी भजन आहे. भजनाचा अर्थच असा आहे भजन. भ म्हणजे भ्रम, ज म्हणजे जन्माचा, न म्हणजे नष्ट होणे. जन्माचा भ्रम नष्ट करणे म्हणजे वासुदेव कारणे आहे. मी वासुदेव तत्वता हे तत्वज्ञान आपण त्याचा स्वीकार साधू संतांच्या मार्गदर्शन, त्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त करू नये. गातो वासुदेव मी ऐका नावाचं एक म्हणजे या एक वासुदेव आहे. डोळे झाकून डोळे झाकून नका, रात्र करू नका, काळ पैसाला असेल एखादा, करीत बसेल असेल एखादा. सुंदर वासुदेव आहे. निश्चितच अशा अनेक वासुदेवांमधून जे आपलं, जो आपण जन्माला आल्यानंतर जो आपला काळ आहे किंवा आपण मोठे झाल्यानंतर आपली जी काही दैनंदिन हिच्यातली जी काही आपली पद्धती आहे किंवा आपण ज्या पद्धतीने जगत असतो त्याचं सुंदर विवरण या वासुदेवामधून केलेलं असते. आणि जे आत्ताच्या माणसाला अत्यंत घेण्यासारखं आहे, ज्याची एकच ओळ घेण्यासारखी आहे. आपण बघितलं आता आंधळे बांगले बघितले, गवळण बघितली, वासुदेव बघितला. या सगळ्या याच्यामधून या वारीचा म्हणजे वारी हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने पुढे सरकत असते. मग जेव्हा म्हणजे आता आषाढी एकादशीची वारी म्हणजे माऊली आणि तुकाराम महाराजांच्या दोन्ही वाऱ्या दोन्ही दिशेने एका ह्याने मग एका ठिकाणी ते एकत्र येतात आणि मग पुढे पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. ही मार्गप्रमाणा करत असताना आपल्या जशा आपण आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी हे या चार वाऱ्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपण तुकाराम बीज म्हणा किंवा ज्ञानेश्वर पुण्यतिथी म्हणा, नामदेव जयंती म्हणा, ही सुद्धा फार उत्साहाने साजरी करत असतो. तर हे साजरे करण्यामागचा हेतू आणि त्याच्यातून आपण काय समाजाला सांगण्याचं साधू संतांचे असं आपलं चित्र आणि साधू संतांचं चरित्र हे जीवन आवश्यक आहे. ज्या ज्या संतांनी काय सांगू, आता संतांचे उपकार, त्यांचे आपल्यावर उपकार आहेत आणि त्या उपकाराकरता पद्धती अशा प्रत्येकाच्या समाजामध्ये, फळामध्ये प्रत्येकीकडनं देवत्या त्यांचं फोटो ठेवून अभंग म्हणायचे प्रत्येकाला आहे. मालिकेचा फायदा एकच आहे, प्रत्येक संतांचे पुण्यतिथी म्हणा, जन्मोत्सव म्हणा, ह्या सगळ्याच्या अभंग सगळ्यांना त्या मालिकेप्रमाणे अभंग म्हणावा आणि नंतर गुलाल फुलं उधळून फुलं घालून हा कार्यक्रम जन्मसोहळा साजरा करावा. ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मसोहळा नाही पण समाधी सोहळा आहे आणि तो समाधी सोहळा केवढा मोठा आनंदामध्ये होत असतो. आणि त्या संतांचा मग एकच आहे, हे सोहळे करण्याचा उद्देश काय, आपल्याला त्यातून काहीतरी घेता आलं पाहिजे, आपण काहीतरी उन्नती झाली पाहिजे तर करायचं. आता वाडावडिलांनी करून ठेवले केलं पाहिजे, नाहीतर काय होत नसतं. आपली आपण करा सोडत, आपल्याला आपलं उद्देश मिळवायचं आहे. त्यासाठी साधू संतांना शरण जायचं आहे, त्यांचे पुण्यस्मरण करायचं म्हणजे पुण्यतिथी करायचं असं मला वाटतं. माऊलींच्या संजीवन समाधी सोहळा जो असतो फार मोठ्या प्रमाणावरती आळंदीमध्ये साजरा केला जातो. तर संजीवन समाधी सोहळ्याच्या पुढे
वाचला जाणारा एखादा छोटासा कविता आपण समाधी माऊली जशी आपल्याला पोटाळते तशी ती या समस्त वारकऱ्यांना माऊलींनी पोटाळून घेतलेला आणि त्यांनी केलेल्या त्या पदवचनावरती अनेकांचे पावलं ही पंढरीच्या दिशेने अत्यंत तडफेने असे चालत निघालेले आहेत. आज आषाढी एकादशी आहे. तमाम वैष्णव आजच्या दिवशी पंढरपुरात पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी अत्यंत आसुसलेले असतात. मात्र यावेळेस कोरोनाच्या या महासंकटामुळे वारकरी तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाही. भेटी लागे जीवा लागतीचे आस अशा प्रकारची जी आस आहे ती त्यांना पंढरपूरला जाऊन ते आपली आस पूर्ण करू शकलेली नाही. तर आजच्या दिवशी हे जे अनेक वारकरी लाखो वारकरी आपापल्या घरामध्ये राहून पांडुरंगाची जी उपासना करतात त्यांची साधना करतात त्यांच्या संदर्भात आपण काय सांगतो? हे जे आपला आता ह्या करोना नावाचं महामारीचं मोठं संकट आलेलं आहे आणि त्यात आषाढी सारखा आनंदाचा पर्वत आलेला आहे आणि अशा वेळी वारकऱ्यांचं उतार वेळ म्हणे लागलीचे गोडी त्यांचं मन उतार झाले कधी जाईल पंढरपुरातून. आता परिस्थिती तशी नसल्या कारणाने तसं काही वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आपल्या प्रत्येक कार्यामध्ये ईश्वर आहे. आपण म्हणतो न लक्की सायासच जावे म्हणांतर किंवा ठाईचं वैसोनी करायचं जे बसल्या जागे आपले ग्रामदेव तोच पांडुरंग तोच भगवंत आहे. आज खरोखर ह्या सर्व जे आहे विश्वाचे माझे घर ऐशी मध्ये जे आहे ते जे देखे होत ते मानजी भगवंत सगळं भगवंत आहे. खरंच बघायचं गेलं तर ह्या त्या आजच्या प्रसंगानुसार देव म्हणून वावरतात कोणी आणि तरी भाव दागरा म्हणा आज डॉक्टर म्हणा नर्स म्हणा पोलीस म्हणा या स्वरूपात आज कितीतरी असे संस्था आहेत की ज्या तुम्हाला आम्हाला मदत करत आहेत. त्यांचा देव जागू द्यावे. आपला देव आपल्याला विसरून जाईल का? सावत्यानं माळा केला पांडुरंगाचं भजन केलं देवाला यावं लागलं. सावतामाळी काय पण पंढरपुरात गेले नाही. आपलं कार्यामध्ये ईश्वर पाहा बोलावं विठ्ठल पाव विठ्ठल करावा त्याला फार मोठं आहे. विठ्ठल जीव आहे भाव निश्चितच आपली वारी सफल झाल्यासारखं आहे. काही त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्यासाठी कारण नाही. पांडुरंग आपलं सतत मागे पुढे उभा आराही सांभाळ आधी आगाद निवार आहे. आलेलं संकटाचं निवारण करण्याचं भगवंत आहे. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून आपण कार्य करायचं. आपला जो नियम आहे आपल्या देवळामध्ये तुम्ही बसा किती ज्ञानेश्वरी पारायण करा किती काही हरिपाठाचा नियम करा वारीपर्यंत आषाढी एकादशी झालं ना तोच पांडुरंग. नामदेव महाराजांचं देऊळ फिरवलं देवाला मागे जावं लागलं. भजनाचा देव आवड आहे. देव भावाचा भुकेला आहे. पूजा करताना भजन पाठ केली नाही भजनाकडे पुढा केला तसं आपण जसं कार्य करून तिथे आपला देव उभा राहायला निश्चितच उभा राहील असं मला वाटतं.
महाराजांनी खूप छान सांगितलेलं आहे की या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती हे जे डॉक्टर्स आहेत किंवा जे नर्सेस आहेत किंवा इतर सामाजिक संस्था आहेत, समाजातले अशा काही व्यक्ती आहेत की जे पुढे होऊन या कोरोनासाठी काम करत आहेत, कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत, ते सुद्धा निश्चितच त्यांची सेवा आहे. आणि ही आषाढी एकादशीला केवळ पंढरपूरला गेलं म्हणजे झालं नाही, तर या निमित्ताने त्यांनी ही जी काही सेवा केलेली आहे ती निश्चितच या आषाढी एकादशीचं एक फार मोठं आणि पवित्र काम त्यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने केलेलं आहे. तोच पांडुरंग आहे, हा त्यांचा हे जे त्यांचं काम आहे तेच पांडुरंग आहे. निश्चितच फार सुंदर शब्दामध्ये त्यांनी महाराजांनी विवेचन केलेलं आहे. महाराज, संत संगती देई चरण सेवा, संतांची संगत जेव्हा होते तेव्हा माणसामध्ये किंवा जो माणूस असतो त्याच्यामध्ये अमूलाग्र बदल होतो. तो वाल्याचा वाल्मिकी का व्हायला, वाल्याचा वाल्मिकी जेव्हा झाला त्याला कोणाची तरी संगत लागली. आपण म्हणतो की एखाद्या माणसाचं जर चरित्र जर आपल्याला बघायचं असेल तर तोच त्याची संगत कोणाशी आहे हे बघावं, जेणेकरून आपल्याला त्याचं नेचर काय आहे, त्याचं हे काय आहे ते आपल्याला समजू शकतं. तर संत संगती देई चरण सेवा, संतांनी आपल्या या विचारांमधून अनेक माणसं घडवलेली आहेत. काय सांगाल संत संगतीने काय माणसाची जीवन आणि मानव जीवन कसा अंदाज बदल होऊ शकतो? संत संगती फार मोठी महत्वाची. आज साधू संतांची भूमी असल्याकारणे संत विचार हे श्रेष्ठ विचार ठरलेले आहेत. त्याच्यापासून भाव नसताना मानवाचं जीवन कसं जगावं, संतांची संगत आहे. नामदेव महाराज देवाच्या सानिध्य, देव भेटला, देव बोलला. नामदेव महाराजांबरोबर देव जेवू लागले, खाऊ लागले, सगळं काय करू लागले. पण माऊलींनी ज्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती फेरी काढली असं म्हटल्याच्या नंतर नामदेव महाराज तयार नाही, मी माझ्या देवाला सोडून जाणार नाही, तू कोण मला सांगणार आहे. थोडं कडक भाषा वापरली. देवाला विचार मी कोण, तर देवानं सांगितलं ज्ञानदेव आत्मा माझा, मीच तो आहे. तुला जर मला मी आणि देव संत ओळखता येत नव्हतं, तुला फुकट आहे. त्यावेळी नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजाबरोबर भक्ती फेरीला गेला. आता महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी विचारलं, अरे नाम्या काय कसं काय संतांच्या संगतीत जाऊन झालं. त्यांनी सांगितलं काय सांगू आता संतांची काय संत संगतीची काही सांगू. आपण पारखी नाही केली. साधू थोरं जाणा, साधू थोरं जाणा, साधू थोरं जाणा केली किंवा सत्य साधू विचार श्रेष्ठ आहे. साधू टाकणारे साधू आहे. त्या साधूची संगत प्राप्त झाली. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांची ते पाय. संत विचाराशिवाय कुठल्याही गोष्टी शांता होत नाही. आणि त्यासाठी आजच्या तरुणाच्या या दगदगीच्या वातावरणामध्ये साधू विचार श्रेष्ठ ठरणार आहे. साधू बोध झाला तो रोड या ठेला साधू बोध होणं गरजेचं आहे. आणि परमार्थिक लोकांनी असं काही अवलंबन न मानताना सरळ भावाने आपल्या भक्तिभावाने याची करतो सेवा. जे जे देवा समर्थ मी जी करतो ही ईश्वरी सेवा आहे. त्या प्रत्येकात राम पहा, प्रत्येकात पांडुरंगा तुमची आमची वारी सफळ करणे असं मी माझ्या फार सुंदर असे सांगितलेलं आहे. याची भावे माझी असं जन्मजन्मी तुझा रस, पंढरीचा वारकरी वारी चुकून येते. प्रत्येक वारकऱ्याच्या मनाचे खुश असते की वारी चुकून येते तरी की आयुष्यामध्ये कधीच आपल्या वारी चुकता कामा नये. मात्र यावेळेस निसर्गाने का होईना तो थोडासा एक हे झालेला आहे, परंतु तरीही त्याचा फार त्याचं मनाला लावून न घेता हा जो काही आपण पारमार्थिक जीवन ह्याच्यामध्ये राहून आपण कशा पद्धतीने भक्ती रसामध्ये आपण गुंतून राहू शकतो याचं सुंदर उदाहरण आपण सांगितलेलं आहे. निश्चितच आज आषाढी एकादशीच्या दिवशी आज तुम्ही इथे आलात आणि आमच्या तमाम प्रेक्षकांना आपले जे काही वारी संदर्भातले किंवा वारकऱ्याच्या संदर्भातलं जे काही विवेचन होते ते अत्यंत साध्या सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये सांगितले. जेव्हा आपण भजनाची सुद्धा आपण जेव्हा समाप्तीकडे जातो तेव्हा आपण भैरवीने किंवा संतपदाने त्याची समाप्ती करतो. महाराज मी आपल्याला विनंती करेन की आजचा आषाढी एकादशीचा आजचा सुंदर असा पावन दिन आहे आणि या सुंदर आपल्या अशा झालेल्या विवेचनाचा जो काही समाप्तीचा आपला जो दिन आहे तो सुंदर अशा संतपदाने करावा.